हाय सगळ्यांना. चला आता वाजलेले आहेत 5 आणि आमचं काय काम चाललंय बाहेरचं बघा कसं वातावरण झालंय. भिजवत घरातला राडा आवरत ही सगळी भांडी ही घासली, सगळं परत भिजवलं पण आणि सगळा पसारा काढून दिला. भिजवत दारी धरून आली तर आत्याने निम्यात भांडी घासली, परत भांडी धुवून वाळवून पुसून अशी मांडणीला लावली एकदम चकाचक. आता फक्त खालचं घासायचं राहिलंय. आता त्याची पण प्रोसेस चालू या, घासायचं काम चालू या. आता इथलं एवढा सोपाने घासायचा राहिलाय म्हणजे मग ही बाहेर पाणी सगळं काढायला एका साईडला घेतला आहे टेबल. का तर हे काय होतंय इथं सगळं पाणी साचतं या एकदम असं कसं असं चकाचका करत असं. आता तुम्हाला मीठला आवती धुवून काढलं होतं मी, धुवून काढलं तिथलं आणि मग हे केलं, लाईट गेली आणि आता घासत्यात. मला हे पाणी बाहेर काढायचंय. पाणी हो ती घासून हे करून काढलं होतं मी सगळं, फक्त आता हे करा पुसून काढते मी. आता घासत्यात आणि मला पुसून काढायचंय. मग एक जणाची कमेंट आली, किती गडबड बाया तुमची, सक्रात किती लांब आहे. तसं नसतं, हे राडा एवढा काढायचा होत नाही ना. दोन्ही शेजारी शेजारी मांडण्या लावल्या. हे इथं टेबल लावला कारण का ह्याच्यावर पहिला गॅस होता. उद्यापासून आम्ही चाललो रानात. आता आम्हाला उद्यापासून आत्याला जायचं परवा दिवशी बाजारला, तर दोघीला उद्यापासून रानात दुटी. हिटली आता आज हिथलं सगळं काम आवरलं, भिजवून ही करून आता उद्यापासून दुटी चालू तिकडे. होय आत्या चला ही घासून काढायचंय. मला म्हणते बसली सभा ठोकीतच. बघा कसं एकदम टकाटक. घरातलं एक दुटी संपली, येळातून 2-4 दुट्या संपल्या. आता ही परतची दुटी चालू झाली. आता ही झाडून काढते. गुरुवार वाटेल 5 वाजून गेल्यात. मला दिसते अंधार पडला जास्त, सूर्य पार इकडे गेले अगत झालाय. पोरं काय आज नाही ती, त्याच्यामुळे चुकल्या अगत वाटते शाळेतून आलीत का काय. गाडी घरी आई राशीनवरनं जाऊन आलं तरी आमचं चाललंय कामच. आत्ताशी पुसून झालं, जस्ट ती आलं आणि पुसून झालं. आत्या म्हणल्या मला चहा कर. म्हटलं थांबा एवढा वाटा घेऊन जा झाडून. राशीनवरनं जाऊन आलं तरी भांडीच घासत होतो. बघा मग गाडी हो का घरी आली पर बरं का. एकदम सगळं चकाचक मस्तपैकी करून घेतलं. सर पुसून ही करून काढले. आता इकडं अंधार पडलेला आहे पारच. करायची आहे अंड्याची पोळी. ती म्हणलं आज अंड्याची पोळी करा. चला माझी धार काढून येस तर आमच्या आत्याच्या भाकरी झाल्या. आमचं बापू कुठं जागरणाला गेल्यात काय माहित, तपासच नाही. पोरं गेली सहलीला, त्याच्यामुळं काय कोणी मनाना जेवाय द्या म्हणून हाय का नाही. आणि मग झाल्यात कुत्र्यांच्या भाकरी करून ठेवल्यात पलीकडे आत्यांनी. मी गेली ती धार काढाय तर आत्यांच्या भाकरी झाल्या. अजून 3च करायच्या. तुम्हाला काय भाजी करता? हो का, मस्त पैकी. सकाळचं ही होतं थोडं वांग, मला नाही वांग वाटत. चला मी पण आता ही अंड्याची पोळी करते. नाही तर थापळू काढायचं एखादं. मी गेली तिकडं घरात तवा आणायला, ती माझा तसा तिकडंच तवा राहिला ध्यानात नको ना. बाहेर आमची कुत्री बसल्या, ती त्यांना आधी भाकरी टाकल्यात पण आणि ताज्या पण केल्यात. आता मस्तपैकी छान असं कालवून घेतलंय. कांदाही तेल पण तापले. होय व ह्या तव्यात एक भारी काम आहे. वाकडं होत नाही, तिकडं होत नाही, सरळ म्हणजे सरळ. आता काय करावं म्हणली दुसरं भाजी. चला म्हणलं
करावाय 2 अंड्याच्या पोळ्या केल्या म्हणजे झालं. आत्या म्हणल्या मला तर काय नको भाजी. आत्या म्हणल्या मी करते. भाकरी हे झाल्यात, दूध तापायला घातले, कुत्र्यांना पण तिकडं भाकरी टाकल्या. आत्या गेल्या अश्विनीच्या तिकडं, म्हणलं तिचं काय चाललंय बघून येते. अशा प्रकारे कुठे गेलता तुम्ही? किती गेली? हो ना. अयो आता जार घ्यावं लागते. 4 घ्या. बापूंनी एक रानात ठेवला आणि इथं हाय एक भरलेला. इथं 4 घ्या. हाय